मराठी कथा सरिता. मुंबईकरांसाठी तसा रोजचाच असतो हा बसचा प्रवास. आज सुद्धा रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरून बस मुकाटपणे धावत होती. बसमध्ये पूर्ण शांतता होती. सगळे प्रवासी उन्हात अगदी हैराण झाले होते. कोणी कानात इयरफोन घालून गाणे ऐकत होते, तर कोणी नुसते सुस्कारे सोडत होते. पण सगळेच जण घाम पुसत गप्प बसले होते. काही उभे प्रवासी पुढच्या थांब्यावर कुणी उतरतंय का बघत होते. बसायला मिळालं तर एखादी झुळूक तरी येईल अंगावर याच अपेक्षेने. इतक्यात एका सिग्नलला एक माणूस घाईघाईने बसमध्ये चढला आणि चढल्या डाव्या बाजूच्या आडव्या सीटवर बसला. तो खूप घामाघूम झाला होता. जरा गोंधळलेला दिसत होता. बाजूची मुलगी लगेच चित्कारली, गेट अप, इट्स फॉर लेडीज ओनली. त्यानं बावरलेल्या शब्दात विचारलं. ती आता मराठीमध्ये बोलली, ही सीट महिलांसाठी आहे. त्यांच्या मागून चढलेली बाई जरा चढ्या आवाजात म्हणाली, अरे उठ, ती बायकांची जागा आहे. हो हो असं तोतरल्यासारखं बोलत तो उठला. जा पुढे, रिकामी झाली एखादी जागा की बस तिकडे. ती जरा जोरातच म्हणाली. आता सगळेजण त्या बाईकडे बघू लागले. पुढे जाताना त्याचा एका महिलेला धक्का लागला. हाऊ डिस्टिंग तिनं नाक मुरडलं. कंडक्टरने बेल वाजवली आणि काही प्रवासी पुढच्या स्टॉपवर उतरले. ती मागून ओरडली, अरे बस ना तिकडे आता. त्यानं विचारलं, कुठे बसू, इकडे की तिकडे. ती पुन्हा ओरडली, बस कुठे पण आता. सगळेच जण त्या माणसापेक्षा त्या बाईकडेच बघत होते. खरं तर सगळ्यांनाच कळून गेलं होतं एव्हाना तो तिचा नवरा होता. आजारपणानं असेल किंवा एखाद्या अपघातानं त्याच्यावर थोडासा परिणाम झाला होता. पण 50च्या आसपास असलेल्या एका पुरुषाला ती बाई चार चौघात इतकी कंट्रोल करत होती हे सगळ्यांना पचलं नव्हतं. अशा नवऱ्याला लहान मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या बाईकडे आदरानं बघण्याऐवजी सगळ्यांच्या नजरेत एक नाराजी दिसत होती. ते पाहून माझं मन मात्र जरा खिन्नच झालं. मनात आलं, किती कठीण जात असेल तिला. अर्धवट असलेल्या नवऱ्याला ती किती निगुतीनं सांभाळत होती. जणू काही आई होऊन त्याची काळजी घेत होती. मध्येच आईच्या हक्कानंच त्याला रागवत होती. एकतर अशा नवऱ्याला सांभाळताना तिला किती सहन करावं लागत असेल. तिला त्याचा आधार कसला, उलट तीच त्याचा आधार झाली होती. तरीही एक बाई, एक पत्नी सार्वजनिक ठिकाणी त्या पुरुषाला, त्या नवऱ्याला कंट्रोल करत होती. हेच पुरुषी समाज मनाला सहन झालं नसावं असंच ती दिसलं मला. अनेकांच्या नजरेतून महिला सक्षमीकरणाचे, स्त्री पुरुष समानतेचे कितीही गोडवे गायले जात असले तरीही प्रत्यक्षात समाज मन बदललं आहे का, हा प्रश्न माझ्या मनात तसाच घुंगावत राहिला. मी खिडकीतून बाहेर पाहू लागले. बाहेर आपल्या बहुपाशा सरितेला सामावून घेणारा क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग सागर दिसत होता. तर बसमध्ये मात्र ओहोटी सुरू झालेल्या समुद्राला सामावून घेणारी त्याला आपल्या कवेत घेणारी सरिता मला दिसत होती.